जय भीम न्यूज़ में मैं सृष्टि असाठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। रायगढ़ जिले के पेन तालुका के खारेपाट विभाग में पेयजल की समस्या पिछले 20 वर्षों से प्रलंबित है। इसका पक्का कर हटवने टैंक का कार्य तत्काल प्रारंभ किया जाए। इस मांग को लेकर खारेपाट विभाग की महिलाओं ने मूलभूत अधिकार संघर्ष समिति के माध्यम से पेन प्रांताधिकारी के कार्यालय पर धड़क मोर्चा निकालकर निवेदन दिया। मोहिनी गोरे, यहाँ रायगढ़ जिले का पेन तालुका और उसमें से मुख्यतः खारेपाट विभाग, इसमें पानी प्रश्न, पानी समस्या बहुत सालों से है। 20-25 सालों से यहाँ का पानी नई मुंबई को जाता है। यहाँ से पूरा डैम का काम हुआ, पाइपलाइंस गई है, लेकिन यहाँ हमारे खेतों में, हमारे आंगन से पाइपलाइन जाती है, लेकिन यहाँ हमारे लोगों को पीने के लिए तक पानी नहीं है। यहाँ हम पानी पीते हैं तालाब का, जहाँ गाय भैंस जो अपना उधर रहते हैं उसमें का हम पानी पीते हैं। बहुत सारी जगहों पे तो टैंकर तक नहीं आता। अभी तक बहुत सारे लोगों ने, हमारी महिलाओं ने नल देखा नहीं है, पानी का नल नहीं देखा है। ये अभी 21वीं सदी की हम बात कर रहे हैं। चमत्कार, आश्चर्य, जग में कुछ आश्चर्य होंगे 7वां 8वां, लेकिन यहाँ का हमारा कौन सा आश्चर्य है मुझे अभी पता नहीं है, 9वां 10वां। लेकिन यहाँ के बहुत सारी महिलाओं ने हमारे आंगन में नल नहीं देखा है, नल को पानी आया है वो देखा नहीं है, क्योंकि यहाँ का पानी नई मुंबई तक जाता है। यहाँ शाहपाड़ा डैम है, शाहपाड़ा है, हेटवने डैम है, हमारे यहाँ नदियाँ है, तालाब है, और मुख्यतः निसर्ग की बहुत हमारे ऊपर कृपा है। और यहाँ हेवी रेनफॉल, बहुत भारी वर्षा होती है, फिर भी हमें पानी के लिए तरसना होता है। ये 42 साल तक अभी तक में एक ही प्रश्न है हमारे सामने, पानी का प्रश्न। कब होगा, कब पानी आएगा हमारे इधर? खेत में काम करने वाली महिलाएं हैं हम, और पैसा देकर हमको पानी लेना पड़ता है। नल को तो पानी आता ही नहीं, जो आता है वो पानी ऐसा है पानी आप पिएंगे, ये तो कोई हाथ में हाथ धोने के लिए भी नहीं लेगा। या ऐसा पानी हम पीते हैं, कैसे पिएंगे ये पानी? महिला एवढ्या लांबून चालत आलेल्या आहेत पाण्यासाठी, आणि ही आमची परिस्थिती अशी आहे की ह्यांचा हाल बघवत नाहीत आम्हाला। ह्या गावात मुलगी सुद्धा कोण इकडे द्यायला मागत नाही लग्न करायचं झालं तर, कारण का पाण्याचे हाल बनून। पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर जीवन नाही, आणि म्हणून या पाण्यामुळे मुलं बाळ सुद्धा आमची अशीच राहतात। लग्न करायचं मुलीचं जरी झालं तरी आम्हाला टँकर विकत आणावे लागतात, आणि गरीब बाप एखादा मुलीसाठी काय काय करतो ते तुम्हाला गरीब असेल तरच माहिती पडेल, तुमच्यासारख्यांना माहिती नाही पडणार। म्हणून मला असं वाटतं की ह्यांचं पाण्याचं हे पूर्ण झालंच पाहिजे, आणि नसेल करायचं तर खुर्च्या सुद्धा खाली केल्या तरी काय हरकत नाही, खुर्च्या खाली करा। जर यांचे हक्क जर तुम्हाला करता येत नसतील पूर्ण तर खुर्च्या खाली करा। त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आज तिथे तर तुम्ही काम चालू करा। आज आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की तळाचं पाणी साठलेलं आहे, फक्त पाईपलाईन नाहीये, जुनी पाईपलाईन आहे, खूप ती जीर्ण झाली, त्याच्यातून एक थेंबही जात नाहीये। माझ्या माहितीत आज मी 30-40 वर्ष बघतो, अनुभवतोय, मागची पिढी पण सांगतो की आमच्या गावात पाणी हा नळ म्हणून आम्ही अजून बघितलेला नाहीये। तर त्याच्यामध्ये टँकरचं पाणी यायचं, तर तो पाणी कधी येणार? 16 दिवस 15 दिवस 8 दिवसांनी आम्हाला टँकर येतो सरेबा गावामध्ये। मग पाणी कसं द्यायचं? की पाणी देणं झालं तर लोकांना आम्ही काय करतो, टँकर जातो आज 100 रुपयाला एक पिंप किंवा 200 रुपयाला आम्हाला एक पिंप भरून पाणी विकत घ्यावे लागते। तर ते पाणी किती दिवस पुरवायचं? आणि कुठल्या गावात आमच्या मी बघते आता सगळीकडे की जेव्हा कुठलाही नेता यायचा असेल किंवा काय मीटिंग्स असतील किंवा काय, त्यांच्यासाठी बिस्लरीचं पाणी का म्हणताय समोर? बॉटल ठेवायचीच नाही। माझं मत तर असंच आहे, त्यांनाही आपलं पाणी जे आपण पितोय ते मांडा। हे पाणी आम्ही तळ्याचे पितोय किंवा टँकरने जे किती दिवसाचं पाणी असते मोकळं ते पाणी मांडा आणि तेच पिऊ दे त्यांनाही। 7वें वेतन आयोग के बकाया राशि का भुगतान पहले 2 हफ्ता तत्काल दिया जाए। सेवानिवृत्त कर्मचारियों को तत्काल पूरा भुगतान दिया जाए।
वर्धा नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघ और महाराष्ट्र राज्य स्वच्छता कर्मचारी संघ की ओर से ऐसी कई मांगों के बयान देने के बावजूद कोई कार्रवाई नहीं की गई। इसीलिए वर्धा नगर परिषद में आज काम बंद आंदोलन शुरू कर दिया गया। कर्मचारियों की मांगे तत्काल नहीं मानी गई तो आंदोलन तीव्र किया जाएगा। साथ ही इसमें जल आपूर्ति विभाग के कर्मचारी और अग्निशामक दल ने कर्मचारी शामिल होंगे। यह जानकारी कर्मचारी संघ के मुख्य संगठक दीपक रोड़े ने दी। कर्मचारी एकजुटीचा हमारी मांगे वरना खुर्चीच्या सर्व कर्मचाऱ्यांची देयता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयता आणि 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता आणि अन्य मागण्यासाठी हे आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। 27 सप्टेंबरला प्रशासनाने आम्हाला कमेंटमेंट दिलं होतं रायटिंगमध्ये की सप्टेंबर 19मध्ये कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयता पूर्ण देण्यात येईल आणि जानेवारी 22मध्ये 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देण्यात येईल। परंतु प्रशासनानं या दोन्ही बाबीकडे दुर्लक्ष केलं आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना, सफाई कर्मचाऱ्यांना 1 रुपयाही दिलेला नाही आणि त्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला हा संप करावा लागत आहे। आज 3 दिवस आम्ही वाट पाहू, नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही पाणी विभाग, जल विभागाचे कर्मचारी घेतलेले नाही। परंतु या 3 दिवसात जर नगरपालिका प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नाईलाजास्तव पाणी विभाग आणि फायर विभागाचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी होते। वर्ष 2020 के दौरान सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा किसानों की मांगों को पूरा करने के लिए मुंबई यहां मुख्यमंत्री के निवास स्थान के सामने आंदोलन करने के लिए जाने वाले थे, लेकिन अमरावती पुलिस आयुक्त ने रवि राणा तथा सांसद नवनीत राणा इनको लोकसभा विशेषाधिकार समिति के शिकायत दर्ज कराकर आरोप लगाया कि अमरावती के पुलिस आयुक्त ने रवि राणा और नवनीत राणा को मुंबई जाने से रोका और पुलिस वाहन में उनका इलाज किया। मुंबई पुलिस आयुक्त और पुलिस आयुक्त को नोटिस जारी किया गया, जिन्हें 9 मार्च को लोकसभा सचिवालय के समक्ष पेश होने का आदेश भी दिया गया। सगळ्यांना आठवत असेल की मागची जी दिवाळी होती त्याच्यामध्ये या वर्षाची पूर्वीची जी दिवाळी होती त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांचं नुकसान भरपाई 50,000 हेक्टर आम्ही या सरकारकडनं मागणी केली होती आणि त्याच्यासोबत आम्ही इलेक्ट्रिसिटी हा 50% रिलीफ लोकांना भेटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मागणी केली होती आणि त्याच्यासाठी आंदोलन केला होता। आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळीच्या रवीजींना आणि बरेचसे शेतकरी आंदोलन करीत असताना त्यांना जेलात टाकला होता आणि दिवाळी त्यांनी जेलामध्ये सगळे लोकांनी केली होती आणि काळी दिवाळी म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही आणि काळी दिवाळी हे राज्य सरकारने केली। त्या आंदोलन करताना आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना तिथून सोडण्यात आलं शेतकऱ्यांना आणि रवीजींना, तेव्हा आम्ही डिसाईड सगळे शेतकऱ्यांनी बसून निर्णय घेतला की आम्ही जाऊन मुख्यमंत्री साहेबांना नियमशी शांततेच्या मार्गावर जाऊन आम्ही निवेदन देणार आहे। तर त्या दिवशी काही कल्पना नसताना आमदारांना, खासदारांना आणि जेवढे शेतकरी होते सगळ्यांना या घरामध्ये त्यांनी नजरकैदीत ठेवलं होतं आणि नजरकैदीत सीएम ऑफिसमधनं त्यांना आदेश होते, CPला आणि मुंबईचे CPने आदेश दिले होते की इथे ते पोचले नाही पाहिजे, त्याची काळजी तुम्ही घ्या म्हणून। मला असं वाटते जे संविधानाने अधिकार आम्हाला हक्क बजावण्याचा अधिकार जे दिलेला आहे, आपले लोकांसाठी आवाज उचलणं, त्यांचे आवाज बनवून लोकप्रतिनिधीपर्यंत पोचणं हे आमची जबाबदारी आहे। जर आम्ही आवाज नाही उचलली तर लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी जर लोकप्रतिनिधी बाहेर नाही निघाला तर कोण आवाज उचलणार आहे? ते आवाज आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही बाहेर काढली होती। त्यांनी आम्हाला काही इंटिमेट ना करताना त्यांनी नजरकैदीत ठेवलं आणि इथून त्यांनी कमिशनर ऑफ पोलीसचे ऑफिसपर्यंत, हेड ऑफिसपर्यंत आम्हाला त्यांचे डग्यामध्ये बसून आमदारांना आणि खासदारांना नेतात बिना काही क्राईम केल्याने। फक्त नजरकैदीमुळे आम्हाला इथून एक क्रिमिनल सारखा तिथपर्यंत नेलं आणि तिथे गेल्यानंतर DCPनी, पोलीस डिपार्टमेंटनी ज्या पद्धतीने एक खासदार आमदारांसोबत बिहेवियर केला, जे अपमानस्तर बोलले, वेगळ्या पद्धतीने भाषांनी बोलले, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली,
की यांच्या पक्षात तुम्ही काम केलं तर तुम्हाला आम्ही सोडू नये, तुम्हाला इथून तडीपार करू. माझ्यासोबत गैरव्यवहार या DCPने त्यावेळेस केलं आणि वेगळे पद्धतीचे भाषेत आमच्यासोबत बोलले, म्हणून ते प्रिव्हिलेज कमिटीमध्ये ते दाखल केला होता मी. आणि 9 तारखेला त्याची कमिटीसमोर CP, DCP आणि मुंबईचे CP हे तिघं तिथे उपस्थित राहून या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तिथे देणार आहे. आणि मी तेव्हाही सांगितलं होतं सगळे पत्रकारांकडे व्हिडिओ बातम्या माध्यमातून मी त्यांना तेव्हाही सांगितलं की यांना मी असं सोडणार नाही. कोल्हापुर सांगली जिला परिषद में 11 जगह चेन स्नेचिंग करने वाले सांगली जिला में रहने वाला विशाल विलास कुर्ची को कोल्हापुर स्थानिक गुना अन्वेषण शाखा के पुलिस ने गिरफ्तार किया. इस बात की जानकारी पुलिस निरीक्षक संजय गोरले ने पत्र परिषद में दी. मागील काही आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये जयसिंगपूर, राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजीनगर या भागात चेंजचे गुन्हे लगावपाठ घडत होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री शैलेश बालकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आलं होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं. आणि त्यामध्ये गोपनीय बातम्यांच्या सहाय्याने आम्हाला विशाल विलास कुडचे राहणार चितवननगर सांगली याचं नाव निष्पन्न झालं. तर तो दागिने विकायला येत असताना चरणजीमध्ये आम्हाला माहिती मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून त्याला आम्ही ताब्यात घेतलं. तर त्याच्या अमधडतेमध्ये काही सोन्याचे दागिने मिळून आले. त्यामुळे त्याला विचारपूस केली असता त्यांनी हे दागिने चेंजचे करून जबरदस्तीने चेंजेस कबूल केले. त्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली तर त्यांनी त्याप्रमाणे एकूण 11 गुन्हे त्यातले 5 सांगली जिल्ह्यामध्ये आणि 6 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केल्याचं कबूल केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या 6 प्रकरणामध्ये त्यांनी दागिने चोरले होते ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे विश्रामबाग सांगली येथील गुन्ह्यातील एक मंगळसूत्र आम्ही रिकवर केलेलं आहे. त्याचा एक साथीदार आहे रियाद मुकांदार नावाचा, तो फरार आहे. बाकीचे दागिने जे आहेत त्यांनी त्याच्याकडे विकायला दिले होते. त्याचाही शोध चालू आहे. त्या अनुषंगाने आणखीन त्यांनी गुन्हे केले आहे अगर कसे आणि बाकीचा मुद्देमाल आणि इतर आरोपी ताब्यात घेण्याकरता अटक करण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर प्रयत्नशील आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. बुल्ढाना जिला के खामगांव शहर में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सोशल फोरम के विदर्भ विभागीय अध्यक्ष तथा उद्योजक गौतम गवई द्वारा आयोजित कलाकार तथा मजदूर सभा में ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने बड़े अथक प्रयास से 2 साल 11 महीने और 17 दिनों में भारतीय संविधान की निर्मित और संविधान को राष्ट्रीय कांग्रेस द्वारा 1950 में लागू किया गया. आइए जानते हैं क्या है खबर. तेव्हा कुठं त्यांनी तो तिरंगा झेंडा त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं. आजही तुम्ही जे संघाचे प्रचारक आहेत त्यांच्या कार्यक्रमात जा. कधी तुम्हाला बगीच्यामध्ये काही लोक जमलेले दिसतील, काही लोक मंदिरामध्ये जमलेले दिसतील, तर काही लोक मैदानामध्ये गोळा असलेले दिसतील आणि त्या ठिकाणी एक भगवा झेंडा गाडलेला असेल आणि एक प्रचारक त्यांना सांगत असेल. मी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या कानांनी दिल्लीच्या ग्रीन पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना बघितलेलं जे दृश्य आहे
ते दृश्य असं होतं की तिथल्या हिरवळीवर जवळपास 400 ते 500 लोक बसलेले होते. त्या ठिकाणी भगवा झेंडा गाडलेला होता आणि गाडून तो प्रचारक त्या ठिकाणी सांगत होता की आम्हाला या देशाचं संविधान अजिबात मान्य नाही, आम्ही या संविधानाला मानत नाही, या संविधानाचा सन्मान करत नाही, याचा आम्हाला विरोध करावा लागेल. जोपर्यंत या देशातला नागरिक मनुस्मृतीचं पालन करणार नाही तोपर्यंत आमचा हे कार्यक्रम त्या ठिकाणी राबविला जाईल. मित्रहो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू धर्माची मनुस्मृती जाळून टाकली, त्या मनुस्मृतीचा सन्मान करायला निघालेल्या जे लोक आहेत त्यांचं तुम्ही समर्थन करणार आहात काय? त्यांचं जर समर्थन करणार नसाल तर मग त्यांचे जे राजकीय पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी, त्या जनता पार्टीचं समर्थन तुम्ही कराल काय? मग समर्थन कुणाचं कराल तुम्ही? समर्थन तुम्ही लोक या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी कान उघडून सुरू झालेला आहे. त्या राजकारणामध्ये दलित चळवळीत, आंबेडकरी चळवळीतला सैनिक याला कसं ठार मारता येईल, यांची विचार मूल्य कशी पायदळीत उडवली जातील, संविधानाचे लचके कसे तोडता येतील, या सर्व बाबींच्या बाबतीमध्ये केंद्रात असलेली भारतीय जनता पक्षाची सरकार ही संपूर्ण ताकदीनिशी आणि शक्तीनिशी आपल्या पाठीमागे उभी आहे. जे वीज बिल थकीत आहे ते वीज बिल भारतीय जनता पक्षाच्या सरकार असताना 2014 ते 2019मध्ये त्या ठिकाणी अनेक लोकांना त्यांनी वीज बिलं दिलीच नव्हती. त्यामुळं ती थकीत झाली आणि ते थकीत झाल्यामुळं त्याच्यावर व्याजावर व्याज वाढत गेलं आणि एक मोठा डोंगर या ठिकाणी निर्माण झालेला आहे थकबाकीचा. त्याच संबंधाने अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना रिलीफ कसं मिळेल, लोकांना रिलीफ कसं मिळेल आणि वीज बिलं किती शांत पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने भरले जातील, सर्व उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहे. करंट बिल भरणे आणि थकबाकी जर जास्त असेल तर त्याचं रिकन्सिलेशन करणे आणि त्यांना हप्ते पाडून देणे, हे सगळ्या गोष्टीची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेचा, कारण ते वीज वापर करतात, त्यांना माहिती आहे की वीज किती महत्त्वाची आहे, आज आपली गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचं वीज बिल भरलंच पाहिजे ही कल्पना सर्वांना आलेली आहे. परंतु करोनाच्या काळामध्ये प्रत्येकांची आर्थिक परिस्थिती थोडी घसरलेली असल्यामुळं थोडी अडचण निर्माण होत आहे, याचाही विचार राज्य शासन म्हणून आम्ही करतो. यूक्रेन में युद्ध की स्थिति में फंसे रायगढ़ जिले के 4 छात्र अपने घर वापस लौटे. इसमें अलीबाग धेरन की रहने वाली पूर्वा पराग पाटिल अपने घर परिवार में सहकुशल लौटी. इसीलिए उसके परिवार वालों ने उसके घर लौटने पर जश्न मनाया. पूर्वा के घर लौटने पर पूरा परिवार खुशी के साथ झूम उठा और परिवार ने बड़ी हर्षोल्लास के साथ उसका स्वागत किया. पूर्वा ने अपना अनुभव बताया कि कैसे उसने युद्धग्रस्त स्थिति में दिन गुजारे और कैसे वहां से वो बाहर निकले. इसी बीच यूक्रेन के दूसरे सबसे बड़े शहर खार्किव में रशिया ने मिसाइल हमले में कर्नाटक के एक छात्र की मौत हो गई. इसलिए अभिभावक में भय का माहौल बना हुआ है. रशिया और यूक्रेन में युद्ध शुरू है. अगर हालात देखें तो वहाँ पे बहुत ही बदतर हालात है. इसके बीच भारत देश के 20,000 करीब जो छात्र हैं वहाँ पे फंसे हुए हैं. उनको भारत सरकार अपने देश में वापस लाने की कोशिश कर रहा है. इसके साथ रायगढ़ जिले के अलीबाग तहसील के तहत आने वाले धेरन गांव की पूर्वा पाटिल जो है हमारे साथ मौजूद है. वो यहाँ तक किस प्रकार यहाँ पे पहुँची है और किस प्रकार के हालात वहाँ पे थे? वहाँ डर का माहौल था और वहाँ ऐसी सिचुएशन थी कि हम बाहर भी निकल नहीं सकते थे, क्योंकि मैं विदिशा सिटी में रहती थी. विदिशा सिटी में कोई बम का हल्ला हुआ नहीं था, पर मुझे और मेरे सारे दोस्तों को ऐसा डर था कि जो बम गिर रहे हैं वो हम पे भी गिर जाए.
एक तरफ हम देखें तो अमेरिका और ब्रिटेन के जो छात्र हैं वो उनके जो दूतावास थे उन्होंने उन छात्रों को जल्द से जल्द अपने घर लौटा दिया था। भारत के दूतावास है उनसे ये काम में देरी हुई ऐसा लगता है? ज़रूर, मुझे ऐसा लगता है कि भारत से देरी हुई है। अमेरिका और ब्रिटेन ने बहुत पहले ही अपने स्टूडेंट्स को वापस बुला लिया था और उनने दूतावास भी बंद कर दिए थे। इंडियन एम्बेसी अब भी वहाँ खुली है और उन्होंने ये स्टेप थोड़े दिन पहले लेना चाहिए था। एटलीस्ट एक नोटिस जारी करना चाहिए था कि इंडियन स्टूडेंट्स वापस आ जाए। वहाँ पे यूक्रेन में क्या हालात थे? आप किस प्रकार से रहते थे? घर में क्या था? खाने पीने के लाले पड़े थे या कैसी सिचुएशन थी पूरी? वहाँ जब बॉम्ब अटैक स्टार्ट हुए तब हम बंकर्स में रहते थे और बंकर्स में रह के हम जो कि पैक फूड है और पानी उतने पे ही गुजारा होता था और अगर वो ख़त्म हो जाए तो फिर उसके बाद हमारे पास कोई ऑप्शन नहीं था। पूर्वा, मुझे बताइए कि आपके साथ जो छात्र थे वो छात्र अभी भी अगर देखें तो यूक्रेन में फंसे हुए हैं। भारत सरकार ने उन्हें जल्द से जल्द वापस लाने के लिए क्या कोशिश करनी चाहिए? क्या लगता है आपको? मुझे ऐसा लगता है कि जो कीव, खार्किव वैसे सिटीज़ में हैं जिन पे बम अटैक हो रहा है वहाँ से बॉर्डर तक आने के लिए भारत सरकार ने ट्रांसपोर्टेशन के लिए कोई सुविधा देनी चाहिए, कोई मदद उन्हें करनी चाहिए और बॉर्डर तक लेके आके उन्हें फ्लाइट से भारत वापस लेके आना चाहिए। आपको यहाँ तक पहुँचने में क्या दिक्कतें आई? किस प्रकार के हालात थे? यहाँ तक पहुँचने के लिए पहले तो दिक्कत थी बॉर्डर तक आने की। तो बॉर्डर तक आने के लिए हमने बसेस अरेंज करके खुद से पैसे पे करके वहाँ आए। वहाँ से हम 8 से 9 किलोमीटर खुद से पैदल चल के बॉर्डर तक आए। उसके बाद मैं 2 दिन वहाँ लाइन में खड़ी रही रोमानियन बॉर्डर क्रॉस करने के लिए। उस बॉर्डर क्रॉस करने के बाद इंडियन एम्बेसी ने वहाँ खाने पीने की और रहने की व्यवस्था करी थी और मैं वहाँ से बसेस भी थी जो सीधा एयरपोर्ट जाती थी। वहाँ की मैं बसेस से एयरपोर्ट पे गई और एयरपोर्ट पे मुझे बताया गया कि ये आपकी फ़्लाइट है जो मुंबई की फ़्लाइट है और उसमें फ्री फ़्लाइट मिली और उस फ्लाइट से मैं घर वापस आई। पूर्वा, मुझे बताइए कि आप अभी अपने परिवार के साथ है, सुबह से आपको मिलने के लिए लोग आ रहे हैं, क्या खुशी का माहौल है? किस प्रकार के यहाँ पे परिस्थिति है? कैसे लोग आते हैं, मिलते हैं? माँ बाप की क्या इच्छाएं थी? क्या? मैं बहुत खुश हूँ कि मैं मेरे फैमिली के साथ हूँ और मुझे इस बात की ज़्यादा खुशी है कि मैं सही सलामत वापस आई। हमारे साथ थी पूर्वा, उसके माता पिता हमारे साथ हैं, उनसे हम लॉर्ड बुद्धा टीवी पर बात करते हैं। क्या कहेंगे? क्या नाम आपका और किस प्रकार आपकी बेटी की चिंता आपको सताती? मेरा नाम पराग पाटिल है। मैं धीरण का रहवासी हूँ, लेकिन मेरा इच्छा थी कि मेरी लड़की पढ़ाने के लिए यूक्रेन गई थी, लेकिन अभी ये टीवी का माहौल देख के मेरे को ऐसा लगा कि मेरा डिसीजन कुछ गलत है, ऐसा लग रहा था। लेकिन जब अभी मेरी लड़की यहाँ इंडिया वापस आई तो मेरा जैसा जान वापस आया, इसके लिए मैं अभी बहुत अच्छा फील कर रहा हूँ। हमारे साथ पूर्वा की माताजी है, क्या कहेंगे? किस प्रकार के हालात थे? क्या डर था आपके मन में? अपनी बेटी बाहर थी प्रदेश में। 4-5 दिन दूरदर्शन पर सारी बातें सुनकर ऐसा लग रहा था कि अपनी बेटी अपने यहाँ अपने भारत देश में वापस आएगी क्या नहीं आएगी, ऐसा लग रहा था। लेकिन आज का दिन जो सुवर्ण दिन कहा जाता है, जिस तरह शिव भाव का दिन आ जाए और शिव भाव प्रसन्न होकर हमारे यहाँ हमारी बच्ची को हमारे परिवार में वापस लौटा दिया है, लाख लाख शुक्र बजा कर रहे हैं कि ऐसे ही सारे बच्चों को, छात्रों को अपनी माई देश पर लौटा दे, यही मेरी मनोकामना है। पूर्वज जिस प्रकार अपने घर अपने फैमिली के साथ जुड़ी हुई है, उस प्रकार जो प्रदेश में पढ़ाई के लिए छात्र गए हैं वो सभी छात्र यहाँ पे आके अपने जो परिवार है उनसे मिले जुले। जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। मनपा आयुक्त के अपर शाही फेंक मामले में आरोपी विधायक रवि राणा की गिरफ्तारी कल दिल्ली की अदालत द्वारा की गई। ट्रांजिट एंटीसिपेटरी जमानत की अवधि समाप्त होने के बाद रवि राणा अमरावती में नहीं तो मैं अधिवेशन होने के कारण मुंबई में हूं, मैं कहीं गायब नहीं हुआ हूं, झूठे खबरें नहीं फैलाई जाए, ऐसी प्रतिक्रिया रवि राणा इन्होंने दी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर जे अमरावतीला राजकारण झालं, त्या राजकारणामध्ये 307 सारखा गंभीर गुन्हा, खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला। अमरावतीच्या सीपी आणि अमरावतीचे मनपा आयुक्त राजकीय लोकांना बळी पडून त्यांनी ज्या पद्धतीनं मला अटकवण्याचा प्रयत्न केला आणि आज 307चा गुन्हा दाखल केल्यानंतर मी अमरावतीला होतो। आज अमरावतीवरून मी 2 दिवसाआधी आता मुंबईला आलो। अधिवेशन आहे 2 दिवसांनी, मी कुठेही गायब झालो नाही। ज्याप्रमाणे मीडियावर बातम्या आहे की रवि राणा गायब झाले, मी महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, अधिवेशनामध्ये जाणार आहे। पण मला असं वाटते चुकीच्या बातम्या पेरू नये, कारण की मनपा आयुक्त असो की सीपी असो अमरावती, मी यांच्यासोबत कायदेशीर लढाई लढणार आहे। कायदेशीर नियमानुसार ज्या काही त्यांना त्यांच्यावर कारवाई करायची आहे ते मी नियमानुसार करणार आहे आणि ही लढाई 307चा खोटा गुन्हा जो आहे तो क्रॅश करणार आहे हायकोर्टामध्ये आणि त्याच्या संदर्भात माझी प्रक्रिया चालू आहे। मुंबई मीरा रोड एक विचार एक मंच ने अब तक बहुत सारे धार्मिक कार्य किए हैं और इस विचार मंच के माध्यम से कई धार्मिक सामाजिक संगठनों में समाज को एकजुट करने का कार्य किया जा रहा है। इस संगठन के अध्यक्ष चंद्रमणि मनावर ने विभिन्न बिखरे हुए लोगों को एक साथ आने और संगठन को मजबूत करने के लिए मिलकर काम करने का आह्वान किया है। आज या मीरा भाईंदर शहरामध्ये एक विचार एक मंचच्या माध्यमातून या हाटकेश विभागामध्ये एक सर्व पक्षांना, सर्व समाजाच्या प्रतिनिधींना, धार्मिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आज एक मीटिंग करण्यात आली आहे। एक विचार एक मंचला गेल्या 4 वर्षापासून अनेक कार्यक्रम राबवत आहे। त्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये धार्मिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि राजकीय भूमिका आपल्या समोर, आपल्या समाजासमोर ठेवून एकत्र येऊन कसा आपला निर्णय होतो आणि आपल्याला यश कसं मिळेल यासाठी आपल्याला एक मीटिंगचा चर्चासत्र करण्यात आलेलं आहे। त्याच्यापैकी एक असं आहे की या समाजाला एकत्र करण्यासाठी समाजाने आपण एकत्र कसं यावं, तर त्याच्यासाठी एक बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केली पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या धम्म परिषदेला उपस्थित राहिलं पाहिजे आणि भिक्षूंच्या माध्यमातून मार्गदर्शन जे होते, धम्मदेशना होते, त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि धम्माबद्दल त्यांना आचरण कसं होईल ते शिकता आलं पाहिजे। त्यामुळे त्याच्यासाठी भक्तींच्या वतीनं तिथे सकाळी कार्यक्रम होईल, दुपारचा कार्यक्रम जे शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जे चांगलं कामं केलेले आहे, ते चांगले विद्यार्थी घडलेले, चांगल्या परीक्षेत यश मिळालेलं आहे, त्यांचा सत्कार आणि वयोवृद्ध किंवा इतर कामामध्ये कामगिरी करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार आणि त्याचबरोबर काही आपल्याला प्रबोधात्मक कार्यक्रम आपल्याला आयोजित केले तर खरोखर समाजाला आपण एकत्र आणून काहीतरी दिल्यासारखं होईल। दुसरी गोष्ट, या समाजामध्ये गेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये काही लोकांचे लग्न टाळलेले आहेत। आपण एक विचार एक मंचच्या माध्यमातून मागच्या वेळेस एक वधूवर मेळा आयोजित केला। त्या वधूवर मेळ्याच्या माध्यमातून 42 लग्न घडली, 42 कुटुंब एकत्र आली, 42 कुटुंब संसार करायला लागले। आपला उद्देश यावर्षी असा आहे की आपले कमीत कमी 101 लोकांचं लग्न ठरलं पाहिजे, म्हणून आपण 27 मार्चला दुसरा बौद्ध वधूवर मेळा आपण इथे आयोजित केला आहे, जेणेकरून जे मुलं अविवाहित आहेत, जे मुलींना मुलं मिळत नाहीत, त्यांना आपल्या एक विचार एक मंचच्या माध्यमातून त्यांचा संसार थाटला पाहिजे। तिसरी गोष्ट, या मीरा भाईंदरमध्ये समाज विखुरल्यामुळे शासनाला
पोलीस प्रशासनाला आणि इतर पक्षांच्या लोकांना, नेत्यांना आपल्या आंबेडकरी अनुयायाची ताकद कमी लेखायला लागल्यामुळे ते आपल्याबद्दल विचार करतात की त्यांना एक आपली ताकद दाखवायची वेळ आलेली आहे. म्हणून आपण या एक विचार एक मंचच्या माध्यमातून एक कृती समिती स्थापन करून सर्व पक्षाच्या पदाधिकारी आणि सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक 2-2 प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊन आपण या ठिकाणी कृती समिती स्थापन करून येणाऱ्या काळामध्ये आपला समाज एकत्र आहे आणि आपला समाज काय करू शकते दाखवून देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणून येणाऱ्या मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजाचे खरे आणि निस्वार्थी लोक या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने जातील त्या पद्धतीनं आपण इथे चर्चा करण्यात आलेली आहे. मुझे नहीं पता कि महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में क्या कहा है. मैं जल्द ही राज्यपाल से मिलूंगा और अपने विचार व्यक्त करूंगा. उनके स्थान पर समर्थ रामदास स्वामी का स्थान है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज को किसी गुरु की आवश्यकता नहीं थी. वे स्वयंभू राजा थे. छत्रपति शिवाजी महाराज को पूरे देश में आदर्श माना जाता है. यह बात रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने कही. कमानीचं उद्घाटन झालेलं आहे. एक तर म्हणजे आपल्या गौतम बुद्धांच्या कालखंडातला जो स्तूप आहे त्या स्तूपाचं जे गेट आहे ते गेट या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि बुद्धाच्या शांतीची आठवण करून देणारं गेट आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणारे गेट आहे आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गेट उभारण्यासाठी 25 लाख रुपये खर्च केलेले आहेत. त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अत्यंत चांगलं गेट उभं केलेलं आहे. राज्यपाल यांनी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजबद्दल वक्तव्य केले त्याकडे कसं बघता तुम्ही? आता राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी नक्की काय वक्तव्य केलेलं आहे हे आपण तपासून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर रामदास जे होते ते रामदास त्यांचे गुरु होती गोष्ट खरी आहे, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये काय काय ते होतं ते त्याचा काय विपर्यास करण्यात आलेला आहे हे थोडं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रामदासामुळंच शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं जे काय न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे तर ते काय तसं योग्य नाही आहे. परंतु रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं, त्यांना त्यांची प्रेरणा होती, ही गोष्ट खरी आहे. माफी मागितली पाहिजे राज्यपालांनी, माफी मागितली पाहिजे राज्यपालांनी. ठीक आहे, माफी मागण्याचा काही विषय नाही. राज्यपाल जे आहे ते खुलासा करतील, काय माफी मागण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्रातच नाही तर महाराष्ट्रात देखील आहेत असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्रीय तपास यंत्रणा जी आहे त्या नियमाप्रमाणे चौकशी करत असतात आणि राज्यामध्ये जर तशा तपास यंत्रणा असतील तर त्यांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ती चौकशी करायची. प्रेमिका का भाई प्रेम में रुकावट की बाधा बन रहा था. इसी गुस्से में आए उसको मारने की कोशिश करने वाले 4 आरोपियों को गिरफ्तार किया गया. स्थानीय आपराधिक जांच दल ने इस कार्रवाई को अंजाम दिया. गिरफ्तार आरोपियों के पास से गांव का गोला बारूद और जिंदा कारतूस बरामद किए गए. स्थानीय अपराध जांच और मानगांव पुलिस ने सीसीटीवी और सीडीआर की मदद से अपराध का पर्दाफाश किया. यह जानकारी अपर जिला पुलिस अधीक्षक अतुल झेंडे ने प्रेस वार्ता में दी. अशा प्रकारचा गुन्हा हा मानगाव पोलीस स्टेशनला दाखल झाला होता आणि सदरचा गुन्हा आता इन्व्हेस्टिगेशन हे मानगाव पोलीस स्टेशन करत होतं आणि त्याचप्रमाणे त्याचं पॅरल इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते LCB मार्फत चालू होतं आणि सदर गुन्ह्याचा हा गंभीर प्रकार लक्षात घेता त्या ठिकाणीही त्या ठिकाणचे CCTV फुटेज असतील, सीडीआर ॲनालिसिस असेल, या सर्वांचा त्यामध्ये उपयोग करून त्या ठिकाणी हा गुन्हा काल उघडकीस आलेला आहे. आणि या दरम्यान याच आरोपींनी दिनांक 26 तारखेला सुद्धा परत जो ज्याच्यावरती गोळीबार करण्याच्या वडिलांना सुद्धा परत फोन करून 2 कोटीची खंडणीच्या ठिकाणी मागणी केली होती. त्या ठिकाणी की CS त्या ठिकाणी येऊन आम्हाला 2 कोटी रुपये द्या अशा प्रकारचा धमकीचा फोनसुद्धा खंडणीचा फोन त्यांना आलेला होता. या सर्वांचं या CCTV फुटेज असेल आणि सीडीआर ॲनालिसिस करून हा गुन्हा आम्ही काल उघडकीस केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 आरोपी आत्तापर्यंत त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये एकूण 5 आरोपी, त्यापैकी 1 आरोपी अजून फरार आहे. आणि त्याचबरोबर ह्या गुन्ह्यामध्ये
यूज केलेली मोटरसायकल आणि त्याचबरोबर यूज केलेला हा गावठी कट्टा आणि काडतूस हे सुद्धा त्यामुळे जप्त केलेलं आहे. सदरची कामगिरी आमचे पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी दयानंद गावडे मानगाव. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.